हॅलो फ्रेंड, आपला जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण चालू करतो आहे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फक्त टेबल पूर्ण करायचं आहे आपल्याला, त्याचं आपण सोल्युशन बघूया. त्याच्यातलं पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 3 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4. आता ह्या पहिल्या इक्वेशनसाठी हा टेबल दिला आहे आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी हा टेबल दिला आहे. तर आपल्याला आता एक्ससाठी 3 व्हॅल्यू ठेवून आपण वायची व्हॅल्यू काढून घेऊ. टेक एक्स इक्वल टू 3. मग हे इक्वेशन जसं आहे तसं एक्स प्लस वाय इक्वल टू 3. मग एक्सच्या जागेवर 3 प्लस वाय इक्वल टू 3. वाय विल बी इक्वल टू 3 मायनस 3. वाय इक्वल टू 0. ही व्हॅल्यू इथं आली. मग 3,0 आला. असं सेम दुसऱ्याचं करायचं आपल्याला. टेक वायची किंमत दिली, आता एक्सची दिली नाही, एक्सची काढायची. वायची किंमत काय आहे? वाय इक्वल टू 5. आणि आपलं इक्वेशन काय आहे? याला 1 देऊ नंबर, याला 2 देऊ. एक्स प्लस वाय इक्वल टू 3. मग आपला एक्स काढायचा आपल्याला. वायची किंमत आहे 5 इक्वल टू 3. एक्स इक्वल टू एक्स हा प्लस 5 इकडं आल्या -5. मग एक्स इज इक्वल टू -2. हा -2 आपण इथं लिहायचा. मग आपण कसं लिहू शकतो? -2, 5. बरोबर टेबल नाही आला. आता तिसरं घेऊ. याच्यात पण वायची किंमत दिली आहे, एक्सची नाही दिली. मग आपण टेक वाय इज इक्वल टू 3. मग एक्स प्लस वाय इक्वल टू 3. मग एक्स प्लस 3 इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 प्लस 3 इकडं आल्या 0, म्हणजे एक्स इक्वल टू 0. इथं आला 0, 0,3 आलं. तसं सेम आपल्याला करायचं याच्यासाठी. याचं इक्वेशन काय आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 4. मग पहिलं आपण करायचं. पहिलं आपल्याला काय दिलं आहे? वायचं किंमत दिलं आहे 0, एक्सचं काय दिलेलं नाही. मग टेक वाय इक्वल टू 0. मग एक्स मायनस वाय इक्वल टू 4. एक्स मायनस 0 इक्वल टू 4. मग एक्स इज इक्वल टू 4. हा 4 हा 0. मग 4,0. आता याच्यात दिले एक्सची किंमत दुसऱ्याची. टेक एक्स इज इक्वल टू -1. मग हा एक्स मायनस वाय इक्वल टू 4. हा एक्सच्या जागेवर -1 मायनस वाय इक्वल टू 4. आता हा मायनस वाय इक्वल टू 4 प्लस 1. हा -1 इकडं आल्यावर +1. वाय इक्वल टू 5. मग हा देअरफॉर वाय इक्वल टू -5. हा -5 इथं आला. याची किंमत आली -1 -5. तसं सेम तिसरं. टेक याच्यात काढायची गरज नाही, याच्यात दोन्ही व्हॅल्यू दिलेले आहेत ऑलरेडी. झाला, आपला प्रॉब्लेम संपला.